हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आलेली आहे। आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पहा पूर्ण। त्यामध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आतापर्यंत किती मदत दिलेली आहे आणि आता पुढे किती मदत देण्यात येणार आहे। जी अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली, कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली। आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे। काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे। याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही। त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एनडीआरएफचे पैसे होते ते मिळाले पण 10,000 मिळाले नाहीत, आम्हाला 10,000 मिळाले पण 3 हेक्टरचे मिळाले नाहीत। ज्यांना 2 हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात 3ऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय, जर ते 3 हेक्टरवाले असतील तर। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही। फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात। कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं। तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, मोठमोठे आकडे सुद्धा ऐकले, 11,000 कोटी, 8,000 कोटी, 9,000 कोटी। परंतु जे सर्व शेतकरी आहेत ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यांच्या वतीनं काही प्रश्न फडणवीस साहेबांना मी विचारू इच्छितो। पहिला प्रश्न, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही विधान केलं होतं दर हेक्टरी तुम्ही 8,500 रुपये मदत देणार होता, परंतु आता किती येत आहेत? दर हेक्टरी 3,500 ते 4,000 रुपये। म्हणजे तुम्ही जे काही आकडे सांगितले त्याच्या अर्धेच पैसे मदत म्हणून मिळत आहेत। दुसरा मुद्दा, नुकसान एवढं झालेलं आहे, जवळपास 100% नुकसान झालेलं आहे। तर तुम्ही जी ही मदत देत आहेत त्या मदतीने हे नुकसान भरून निघणार आहे का? आणि तिसरा मुद्दा म्हणजे अजूनही काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। तर कोणाकोणाला पैसे नाही मिळालेले त्यांनी खाली कमेंट करा। तर मग अशा महत्त्वाच्या कामामध्ये उशीर का लागतोय? म्हणजे फंडिंग वगैरे सर्व मंजूर झालं तरीसुद्धा उशीर का लागतो? हे जे प्रश्न आहेत ना ते सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी विचारत आहे। तर याचं आपल्याला उत्तर मिळायला पाहिजे। तर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता। लवकरच भेटू नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।